आता पूर्वी कारभार कसा होता आपण बघा, एक छोटंसं उदाहरण सांगतो. या शहरामध्ये JNNREM मधनं 13,000 घरांचं बांधकाम करायचं अशा प्रकारचा निर्णय झाला आणि जवळजवळ 15 वर्ष हे बांधकाम रखडलं. 15 वर्षात या ठिकाणी 13,000पैकी 6,700 घरं केवळ तयार झाले. काळ कोणाचा होता मी सांगणार नाही, सरकार आपल्या आधीच होतं की नाही, त्यांच्या काळामधले हे त्या ठिकाणचे घरं होते. 6,700 घरं तयार झाले आणि त्याचं बांधकाम इतकं निकृष्ट झालं की त्यामध्ये कोणी जायला तयार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. पण दुसरीकडे मोदीजी आल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आपण बोराडेवाडीला 1288 घरं केली, 4 होळीला 1442 घरं केली, आकुर्डीला 568 घरं केली, पिंपरीला 370 घरं केली, रुलगावला 1190 घरं केली. आणि कोणी जाऊन पाहू शकतं JNNREMचे घरं आणि मोदीजींच्या प्रधानमंत्री आवास योजनेची घरं, या दोन घराची तुलना केली, या दोन घरांच्या वेगाची तुलना केली तरी देखील जे भारतीय जनता पक्षावर टीका करतायत त्यांना हे उत्तर आहे की तुमचा काळ काय होता, आमचा काळ काय आहे, हे या घरांच्या माध्यमातून देखील आपण दाखवू शकतो. खरं तर या महानगरपालिकेमध्ये